रथसप्तमी येत्या 24 जानेवारी रोजी आहे रथसप्तमी. रथसप्तमीला कोणाची पूजा करावी आणि रथसप्तमीचं व्रत कोणी करावं, त्याची लाभ काय, असे प्रश्न तुम्हालाही पडले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितके त्याचे चैतन्य आणि प्रतिकारक शक्ती चांगली असते. सूर्य नेहमी जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य करतो, म्हणून त्याच्या पूजनाला विशेष महत्त्व देण्यात आलंय. याच सूर्यदेवाची पूजा करण्याचा विशेष दिवस आहे तो म्हणजे रथसप्तमीचा. या दिवशी सौभाग्य प्राप्ती, पुत्रप्राप्ती, धनप्राप्तीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. कारण सूर्य एक आत्माकार आहे. मानवी शरीराचे जीवन, आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते, हा त्याचा अर्थ आहे. रथसप्तमी दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते. पंचांगानुसार यावर्षी रथसप्तमीची तिथी प्रारंभ होणार आहे 24 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 12:39 आणि ही तिथी समाप्त होणार आहे 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:10. उदय तिथीनुसार यावर्षी रथसप्तमी रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. यंदा रथसप्तमी ही रविवारी आल्यानं त्याचं विशेष महत्त्व वाढलंय. रथसप्तमीच्या दिवशी पवित्र स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नानासाठी अतिशय मर्यादित आणि शुभ वेळा उपलब्ध आहेत. ते म्हणजे स्नानासाठी शुभमुहूर्त पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:13 असणार आहे आणि सूर्योदयाच्या वेळेत सकाळी 7:13 आपण स्नान करू शकता. रथसप्तमीच्या दिवशी या शुभ मुहूर्तात स्नान उरकून आपण सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास आणि त्याची पूजा केल्यास आरोग्यास लाभ होतो आणि जीवनातील दोष दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. रथसप्तमीला सूर्यजयंती असंही म्हटलं जातं. या दिवशी घराच्या अंगणात सूर्याच्या रथाचे चित्र किंवा रांगोळी काढून त्यावर दुधाचे पातेले ठेवून ते उकळण्याची प्रथा ही अनेक ठिकाणी पाळली जाते. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे, जो ऊर्जा आणि आरोग्याचा स्रोत मानला जातो. या दिवशी केलेल्या पूजेनं शारीरिक आणि मानसिक त्रासातून मुक्ती मिळते असेही मानले जातं. याला अचला सप्तमी असेही म्हणतात आणि वसंत ऋतूच्या आगमनाची सुरुवात ही रथसप्तमी दर्शवते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य, तेज आणि समृद्धी प्राप्त होते असं मानलं जातं. म्हणून या दिवशी विशेष पूजा करावी. आता रथसप्तमीची विशेष पूजा काय, तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करणं अत्यंत फलदायी मानले जातं. शास्त्रानुसार स्नानाच्या वेळी डोक्यावर आणि खांद्यावर रुईची 7 पानं म्हणजे अर्काची पानं ठेवून स्नान केलं जातं. यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात अशी श्रद्धा आहे.